श्री स्वामी समर्थ. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष होतो. बाहेर कुठं गेलं की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात. कोणाच्या घरी जेवण केलं, कोणाच्या घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजारपण असते. औषध उपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाही आहे. जसं जसं आपण ट्रीटमेंट घेतोय तसा तसा आपला आजार वाढत जातोय. कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होतंय, किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करत आहे त्यामुळेच मला असं होत आहे, किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजरदोष किंवा वाईट शक्ती या माझ्यासोबत येतात. याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल, सतत अपयश येत असेल, म्हणजे या गोष्टीमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो. सतत वाईट विचार मनात येतात, चांगलं करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत, आपल्या मनातच येत नाही. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत झोपून राहतो, फक्त बसून राहावंसं वाटतं. समोर दिसतंय की एवढं काम करायचं आहे, असं करायचंय, मला तसं करायचंय. मनातून आपण खूप ठरवतोय पण आपलं शरीराच प्रतिसाद देत नाहीये. तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी कोणती तरी गोष्ट असेल की जी आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये. आपले जे विचार आहेत, विचार कृतीत उतरू देत नाहीये, विचारांवर काम करू देत नाहीये. तर अशा वेळेला नेहमी 3 वस्तू सांगणार आहे, त्या आपल्याला आपल्याजवळ ठेवायच्या आहेत. अगदी झोपताना, बाहेर जाताना, पर्समध्ये, खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचं आहेत. याने काय होईल, जेव्हा वाईट शक्ती आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या आपल्याजवळ थांबणार नाहीत किंवा या गोष्टींचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होतील. सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा, जो असतो बघा, ज्याला आपण बिबासुद्धा म्हणतो. काळ्या कलरचं छोटंसं बी असतं. बिब्याचं फूल आपण बरेच जण त्याला म्हणतो. नाहीतर आता गावाकडे आपण शेतात जात असताना साईडला खूप बिब्याची झाडं असतात बघा, तिथे पण बिबा मिळतो. किंवा शेतात, डोंगरावर, गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची, तिथून आपण खूप सारे बिबे आणून ठेवू शकतो. गावी तुमचं कोणी नसेल तर, आणि शहरामध्ये ते पूजाचं साहित्य मिळतं, त्या दुकानावर विचारून बघा, तुम्हाला बिबा मिळून जाईल. तो आपल्याला बिबा घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्या सोफ्याला, आपल्या खिशामध्ये, कुठेही आपल्याला तो आपल्या जवळ ठेवायचा आहे. आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता किंवा आपल्या उशीखाली ठेवून देऊ शकता. त्याला चिकट टेपने उशीला ते चिटकवून शकता. पिलोला चिटकवून त्याच्यावर आपण उशीचे कव्हर घालू शकता. ही पहिली गोष्ट. असं दुसरं म्हणजे एक आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे, किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील तुम्हाला काही ठेवायची जागा असेल तर तिथे एखादा ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने बिबवा जो आहे तो आपल्याला आपल्याजवळ ठेवायचा आहे. असं म्हटलं जातं की बिबा अशी वस्तू आहे की त्याच्याजवळ किंवा तो त्याच्याजवळ असेल, बिबा त्याच्याजवळ निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जवळ येऊ शकत नाहीत. 2. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचं झाड. रुईचं 2 प्रकारची झाडं असतात. एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतं आणि एक व्हाईट कलरची रुईचे झाड असते. तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरं रुईचं झाड आहे, ज्याला पांढरी फुलं लागतात, पूर्ण पांढऱ्या प्लेन पांढरा कलरचे फूल ज्या रुईला लागतात, ज्या रुईच्या झाडाला लागतं,
त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे. छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे. ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे. त्याला धूप दीप दाखवायचं. एक दिवस आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कोणत्याही वारी आणि दुसऱ्या दिवशीपासून ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्याजवळ कशाही पद्धतीनं ठेवायचे आहे. किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता. त्याचे तुकडे करू शकता. एक बेडखाली ठेवण्यासाठी, एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळीसाठी. अशा पद्धतीने ते वापरू शकता. पांढऱ्या रुईच्या जवळसुद्धा कधीही निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही. ज्याच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं. त्यामुळे हे आपण ठेवू शकतो. तुम्हाला बऱ्याच वेळ वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करतंय, त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय. तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्याच्या बॅगेत एखादा बिबवा असेल किंवा ही मुळी असेल आपण ठेवू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडणं कमी होत आहे, हे आपल्याला लक्षात येईल. 3. आता तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथं कुठे हनुमानजींचं मंदिर आहे तर हनुमानजींच्या म्हणजेच मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमानजींचे त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. शनिवारी दिवसभरांमध्ये कधीही जा. तिथे गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य झालं तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन म्हणू शकता. किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं, दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आणि दिवसभर घरामध्ये कधीही 11 वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, पण 11 वेळा केलं तर खूप छान राहील. खूप छान प्रकारे आपलं प्रोटेक्शन होतं. 11 वेळेला आपल्याला हनुमान चालीसा म्हणायची आहे. त्यानंतर त्या धाग्याला गुरुजींच्या हातामध्ये देऊन किंवा आपले मिस्टर हे असू किंवा बाजूला कोणी पुरुष असतील तर त्यांना सांगून की हनुमानजींच्या पायाला हा धागा लावून द्या, जेणेकरून त्या धाग्याला हनुमानजींच्या पायाचा शेंदूर लागायला हवा. नुसतं टेकवलं असं नाही, तर धाग्याला शेंदूर लागायला हवा. हनुमानजींच्या पायाला अशा पद्धतीने तो लावायचा आहे. नंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो, जसे की बाधेचा, आजारपणाचा, सतत आजार, नदरदोष या सगळ्या गोष्टी होतात, तर त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला बांधायचं आहे. तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आलं आहे, त्यावेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे. याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजरदोष होतात, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो. 4. पुढची गोष्ट म्हणजे हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे. छोटीशी बघा चांदीची डबी घ्यायची आहे. अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाते. अगदी छोटीशी चांदीची डबी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हनुमानजींच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डबी नेहमी आपल्याला आपल्यासोबत ठेवायची आहे. याने सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत, बाहेरील बाधा, नजरदोष, आजारपण, डिप्रेशन या सगळ्या गोष्टीचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू नष्ट होतो आणि या ज्या शक्ती आहेत त्या आपल्या आसपाससुद्धा फिरकत नाहीत. 5. उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचा आहे. याने सुद्धा जर तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा हळूहळू नष्ट होईल.
घरात सतत स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे. या मंत्राने सुद्धा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. असे हे 3 ते 4 उपाय आहेत जे अगदी आपण सहज करू शकतो. 1 रुपयाही आपल्याला खर्च होणार नाही. साधे आणि सोपे आहेत. याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेनं, विश्वासाने करायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.